महोदय, मराठी, हिंदी, उर्दू ह्या ज्या प्रादेशिक भाषेमधल्या ज्या शाळा आहेत, या प्रादेशिक भाषेमधील माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्या ठिकाणची पटसंख्या मोठ्या प्रमाणात कमी होते आहे. त्याच्यामध्ये अनेक कारणामध्ये एक कारण हे आहे की शिक्षक मंजुरीचं आपलं जे धोरण आहे, शिक्षक संख्या मंजुरीचं जे धोरण आहे ते धोरण चुकीचं आहे. ते RT प्रमाणे नाही. RT हा देशाचा कायदा आहे. असं असताना सुद्धा त्या कायद्या अनुरूप अशा प्रकारचं धोरण आपलं नाही आहे आणि त्याच्यामुळे हे शिक्षक अतिरिक्त होतात. अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांना सामावून घेण्याकरता 1981ची नियमावली आहे. त्यामध्ये 26 नंबरचा जो नियम आहे त्यानुसार आधी त्या शिक्षकांना इतर शाळांमध्ये सामावून घ्यावं आणि नंतरच त्यांना मूळ शाळेमधून कार्यमुक्त करावं अशा प्रकारची तरतूद आहे. पण मुंबईमध्ये मात्र अशा प्रकारच्या या अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना आधी कार्यमुक्त केलं आणि नंतर शाळांमध्ये त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. हे 81च्या नियमानुसार बरोबर नाही. त्या बाबतीत आपण दुरुस्ती करणार आहात का? आणि 2009चा जो RT ॲक्ट आहे त्यानुसार आपण 15 मार्च 2024चा GR हा दुरुस्त करणार आहात का? दुसरं एक आणखी आहे की प्राथमिक शाळा नसलेल्या 1650 गावी प्राथमिक शाळा आणि 6563 गावी उच्च प्राथमिक शाळा RTच्या कलम 6 नुसार सुरू करण्यास राज्य शासन परवानगी देईल का? कारण या ठिकाणी आपल्याला RTमध्ये आपणच आता नमूद केलेलं आहे की त्यामध्ये RTचं कलम 6 प्रमाणे ज्या ठिकाणी 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये प्राथमिक शाळा उपलब्ध नाही त्या ठिकाणी प्राथमिक शाळा संख्येचं बंधन त्याच्यामध्ये नाही. हे आपण नंतर नियमावलीमध्ये घातलेलं आहे. त्यामुळे RT कायद्यामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे त्यानुसार आपण 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये असलेली ही जी गावं आहेत त्या ठिकाणी प्राथमिक शाळा आणि 6563 गावी उच्च प्राथमिक शाळांची गरज आहे. RTमध्ये 1 to 5 एवढंच सेगमेंट नाही आहे, 1 to 8 आहे. त्यामुळे प्राथमिक शाळा या ठिकाणी त्याच्यामध्ये 5वीच्या नंतर 6वी 7वी 8वी हे वर्ग आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहात काय? त्यानंतर RT प्रश्नच आहे, प्रश्न आहे, डायरेक्ट प्रश्न आहे. RT नियमावलीतील नवीन शाळेकरता किमान 20 विद्यार्थी उपलब्ध असावेत ही अट आपण क्षमापित करणार आहात काय?